अभी मालेगांव शहर में किदवई रोड के ऊपर अतिक्रमण निकालने का काम शुरू है और गोरखपुर साहब के नेतृत्व में जो प्रभाग सिंह के अपने पदाधिकारी है उनकी अपनी राय क्या है, इसके बाद अतिक्रमण होगा या नहीं होगा, उनकी राय भी जान लेते हैं। पोलीस प्रशासन महानगरपालिका मालेगाव, पोलीस प्रशासन और मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांच्या संयुक्तिकरित्या अतिक्रमण काढण्याबाबतची शहरातील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण काढण्याबाबतची मोहीम चालू आहे सध्यामध्ये। मागच्या गुरुवारी पण अतिक्रमण काढण्यात आलं होतं किदवई रोडचं बंगार बाजार मधलं। पुन्हा तिथे काही लोकांनी अतिक्रमण केलं होतं, त्यांच्याकडनं आपण दंडात्मक कारवाई पण केली आहे। दंडात्मक कारवाई करून तिथलं सामान्य जप्त केलं, तोडण्यात पण आलेलं आहे। तसंच किदवई रोडचं पण आपण हा जो शेजोके यादगार ते नंदन टावर पर्यंत आपण पूर्ण अतिक्रमण काढलेलं आहे। त्यांना परत सूचना दिल्यात पुन्हा येऊ नये म्हणून रस्त्यावरती। पुढच्या आठवड्यामध्ये परत नियमित गस्त घालून आपण हीच कारवाई करणार आहे, परंतु पुन्हा अतिक्रमण होणार नाही याबाबत आम्ही गस्ती पथकं नेमलेलं आहे तिथे त्याच्यामध्ये। आणि पुढे आठवड्यामध्ये पुन्हा दिसलं तर 100% दंडात्मक कारवाई करून पोलीस प्रशासनामार्फत आवश्यक ती गुन्हे दाखल करण्याबाबतची पण कारवाई करण्यात आली त्याच्यामध्ये। त्याचबरोबर हॉकरचा जो विषय झाला, हॉकरचा विषय संदर्भात संकीर्णकर अधीक्षक जे दामणे साहेब यांच्याशी पण चर्चा करण्यात आली आहे। जो मधल्या लोकांचा जो विषय हॉकरचा जो प्रलंबित विषय तो पण मार्गी लावण्याबाबत पुढील आठवड्यामध्ये प्रयत्न करणार आहे। दामणे साहेब जे संकीर्णकर अधीक्षक जे त्यांच्याशी पण याबाबत मी फोनवर चर्चा केली। त्यांनी हे प्रपोजल नगर रचनाकार यांच्याकडे पाठवलेले आहे। त्या प्रपोजल पुढील आठवड्यात निर्णय घेऊन तो पण विषय मार्गी लावण्यात येणार आहे। तरी नागरिकांना व्यावसायिकांना पुन्हा एक माझ्यातर्फे आणि पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते, महानगरपालिका आणि पोलिसांतर्फे विनंती करण्यात येते का कृपया कोणी याबाबतचं अतिक्रमण पुन्हा रस्त्यावर करू नये, जेणेकरून आता इथे शाळा आहे, महाविद्यालय, शाळेतले विद्यार्थी जातात पाठीमागच्या रोडवरती या साईडला तिथे। तरी विनंती व्यावसायिकांना असं दे का जेणेकरून रहदारी होणार नाही, शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याबाबतचं त्यांना व्यावसायिकांनाच म्हणा नाही, परंतु तुम्ही 100% रस्त्यावर येऊन करत असाल तर 100% चुकीचं आहे ते। तरी याबाबत नागरिकांनी सुद्धा महानगरपालिका पोलीस प्रशासनाला याबाबत सहकार्य करावं, आपण एवढं सांगू शकतो।